आज आपण बनवतोय पनीर. तर त्यासाठी इथं मग कढईत 2 चमचे तेल घातलेलं आहे. एक छोटा कांदा बारीक मी चिरून घेतलेला आहे. तर तो कांदा आपण तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. तेलामध्ये घालून हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. इथं मी कांदा घातलेला आहे आणि मी परतला. कांदा लालसर परतून घ्यायचा आहे. परतून घेतल्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते आपण त्यात घालायचं आहे. तर वाटणामध्ये मी कांदा आणि खोबरं थोडंसं लालसर असं भाजून घेतलेलं आहे. आलं आणि लसूण हे मी टाकून ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे वाटण बनवलेलं आपण इथं कांदा लाल झाल्यानंतर आपण ते टाकणार आहोत. हे मी असं टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण वाटण परतून घ्यायचं आहे. वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहोत. वाटणाला तेल सुटलं आहे. आता आपण ह्यात मसाले घालतो आहे. 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे मी आणि थोडा घरचा मसाला, हळद असं घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले घालून परत एकदा आपण परतून घ्यायचं आहे. छान मसाला आपला असा परतून झालेला आहे. आता आपण मटर पनीर मिक्स असा मसाला मी आणलेला आहे. तो मसाला आपण ह्यात सगळा टाकून घ्यायचा आहे. हा सगळा मसाला मी टाकला आहे. मटर पनीर मिक्स मसाला मिळतो तो आपण टाकायचा आहे. हे छान वाटण परत एकदा परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा छान परतून झालेलं आहे. आता मी त्यात गरम पाणी घालते. गार पाणी टाकायचं नाही आहे. तर भाजी उकळायला पण वेळ लागतो आणि तरी पण जरा थोडी कमीच येते. गरम पाणी घातल्यानंतर तरी छान येते. म्हणून मी गरम पाणी नेहमी भाजीला गरम पाणीच घालते. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालेलं आहे. आता हे फ्रोझन मटार आहेत माझ्याकडे. हे फ्रोझन मटार मग टाकलेले आहेत. त्यात मटर टाकून भाजीला एक उकळी आल्यानंतर आपण पनीरचे तुकडे करून त्यात टाकणार आहोत. हे तुकडे टाकताना पनीरचे व्हिडिओ शूट करायचा राहिला, त्यामुळे डायरेक्ट मग तुम्हाला इथं भाजीच दिसते. अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे. त्यावर थोडे फ्रेश